आता बघा मी आज तुम्हाला सगळं जेवण करून लावणार आहे. माझी आता संध्याकाळची आरती लावलेली आहे, देवपूजेला केल्या, अगरबत्ती आरती लावल्या. अगरबत्ती कायम तुम्हाला दिसत नाही व्हिडिओमध्ये, मी पण लावलेली असते मी अगरबत्ती आरती. आणि आता मी गवारीची भाजी करणार आहे बघा. गवारी काही अशी हे करून घेतल्या, निवडून धुवून स्वच्छ. आधी मी भाजून घेतो अशी, म्हणजे पहिल्यापासून आमच्या आईने कसं शिकवलं तसं मी करते. आमच्या आईचा बी स्वयंपाक एक नंबर असतो. असे गवारी भाजायला लागले बघा. आणि असा कांदा चिरून ठेवला. अशा आता गवारी जरा भाजून घेतल्या बघा. ही आता कांदा आहे. आता ही जिरं मोहरीचा डबा आहे बघा, माझा मसाला डबा आहे. आता जरासं तेल सोडायचं पातेलं, जरासं सोडायचं आणि जराशी मोहरी टाकायची होती. मोहरी म्हणजे राई म्हणतात इंग्लिश. मोहरी टाकायची आणि जरासं जिरं टाकायचं फोडणीला. जिरं मी लय वापरत नाही, कारण का ते जास्त तिखट असते ना जिरा, जर ते पित्ताचा त्रास होतो. असं तडतडायला लागलं का नाही मोहरी, मग कांदा टाकायचा. आता कांदा टाकायचा आपण तर. आता कांदा भाजून घ्या. आता एक टोमॅटो घेतला, टोमॅटो एक धुवून कांदा भाजतो पण आपण टोमॅटो चिरून टोमॅटो टाकायचं त्यात. असं टोमॅटो बारीक चिरलेला आहे. आता कांदा भाजत आला, लालसर झाला कांदा. आता त्यात टोमॅटो घालायचा, टोमॅटो बी चांगला भाजून घ्यायचा आणि परत मसाला ते घालायचा आपण त्यात. मसाला म्हणजे मी घरची काळा मसाला म्हणून चटणी माझी घरची आहे ते घालते. असं मी टोमॅटो भाजत आले बघा. आता ती कोथिंबीर आहे ती बारीक करायची. आता हे टोमॅटो भाजले बघा. आता त्यात गवारी टाकायची आपण भाजलेली आहे ते आता असं हलवून घेतलं बघा मी. गवारी असे सगळे हलवून घेतलं. आता त्यात आपले मसाले घालायचे. हे काळा मसाला बघा, माझी घरची चटणी आहे. मी काय बेसिक मसाले वगैरे काय वापरत नाही. आहे चटणी आणि मीठ आणि शेंगदाण्याचं कूट, दुसरं काय घालत नाही. जरासं मीठ घालायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता त्याला हलवायचं असं. सगळीकडे चटणी मीठ लागलं पाहिजे बघा. असं मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळं हलवून असं एकसारखा जीव करून. आणि त्यात आता शेंगदाण्याचं कूट घालायचं. ते असं बारीक शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे बघा. मी दुसरा काही मसाला वापरत नाही. असं हे घरलाच मसाला आहे ते, त्यातच गवारी एकदम छान बनते. आता पाणी ओतायचं अंगापुरता म्हणजे दबदबीत करायची. चिकन आपण कसं दबदबीत करतो जसं गिरवी टाक, तशी गवारी गिरवी टाक करायची. आता परत शिजल्यावर आता ती परत कोथिंबीर टाका. आता मी भाकरी करणार आहे बघा. तवा ठेवला आहे उतवणी घ्यायला. ज्वारीच्या भाकरी करणार आहे. 2च भाकरी टाकणार आहे, कारण का मालकन मी जेवायला. असे हे आता पीठ चाळून घेतले बघा मी 2 भाकरीसाठी. हे जास्तच आहे पातळ. 2 भाकरी टाकायचा, कोण आमच्यातले भाकरी खात नाही. असं उतवून घेऊन असं एकसारखं पीठ मळायचं ज्वारीच्या भाकरी. असं एक जीव करायला लागतं सगळं पीठ आणि त्याचा हुंडा करायचा. अशी ही भाकरी थापायची अशी गोल. बघ कशी भाकरी दिसते माझी. अशी तव्यात टाकायची आणि आता पाणी लावायचं त्याला. पाणी आहे बघा, पाणी लावायचं भाकरी टम्मच फुगली पाहिजे. दुसरा गोळा बी असा मी मळायला लागलोय बघा. बाटलीच थोडी छोटीशी करणार आहे माझ्या पुरती. हे त्यांना केले आमच्या मालकासनी पाहिजे. पीठ असं जरा खाली घ्यायचं ना, अशी थापायचं ज्वारीची भाकरी. हे बघा भाकरी कशी फुगली आहे माझी, टम्म बुडकी जात.
अशी गॅसवर भाकरी एकसारखी भाजून घ्यायची. ही गवारी बघा अशी झाल्या घटरबोट, अशी धबधबीत. कशी वाटली माझी गवारी सांगा मला कमेंटमध्ये. पहिली भाकरी झालेली आहे बघा, हे टाकली. आता ही दुसरी बारकी भाकरी आपली तव्यात टाकायची. अशी एका हातावर घ्यायची. अशी तव्यात मी टाकली. हे बघा अशी कशी माझी गवारी झाली छानपैकी. माझा कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये सांगा. गवारीची भाजी कशी केली बघा, चव तर एक नंबर लागते. मी ऑर्डर सकट घेतोय नॉनव्हेजच्या, म्हणजे मटन चिकन वगैरे करून देतोय आणि डिंकाचे लाडू वगैरे करून देतोय, ड्रायफ्रूट लाडू देतोय, शेंगदाणा लाडू देतोय. कुणाला हवे असले तर नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर छान की त्यावर बघा आठवणीनं आणि कमेंटमध्ये सांगा. कुणाला हवं असले तर आम्ही ऑर्डर पूर्ण करू शकतोय. माझा पत्ता आहे छाया सतीश लके, कापूसखेड नाका, माळ गल्ली, ईश्वरपूर. आणि आमचा नंबर आहे 9665093520. ह्या नंबरवर संपर्क साधा. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.